सो हॅलो एंड गाइज, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. सो आता बऱ्याच मुलांची MSc एक्झाम कंप्लीट झालेली आहे आणि आता काही मुलांची म्हणजे PCB वाल्या मुलांची एक्झाम बाकी आहे. आता येणाऱ्या काही दिवसांमध्ये त्यांची पण एक्झाम संपेल. पण एकदा तुमची MSc एक्झाम संपली तर त्यानंतर तुम्हाला सर्वात महत्त्वाचं काम करायचं आहे ते आहे तुमच्या डॉक्युमेंट्सबद्दल. कारण की बघा, तुमच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये सर्वात मेन जी इम्पॉर्टंट गोष्ट असते ती आहे तुमच्या डॉक्युमेंट्सची. कारण की जर तुमच्याकडे कोणते डॉक्युमेंट्स नसतील तर त्यामुळे तुमचं ॲडमिशन कॅन्सलसुद्धा होऊ शकतं. कारण की लास्ट इयर पण बऱ्याचशा मुलांची असा प्रॉब्लेम झाला होता की त्यांच्याकडे काही डॉक्युमेंट्स अवेलेबल नव्हते. तर काही मुलांचं ॲडमिशन कॅन्सल झालं होतं आणि काही मुलं कास्टमध्ये होती तर त्यांची कास्ट ओपनमध्ये कन्वर्ट झाली. तर तोच प्रॉब्लेम तुमच्यासोबत नको व्हायला, तर त्यामुळे मी ही व्हिडिओ लवकर बनवतो आहे. तर त्याचमुळे ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की खूपच इम्पॉर्टंट डॉक्युमेंटची लिस्ट मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. आणि अजूनही ह्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर नक्की लाईक करा. आणि जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण की असेच मी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुम्हाला प्रोव्हाइड करत असतो. तर चला ह्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात पहिलं डॉक्युमेंट जे तुमच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये लागतं ते आहे तुमचं 10th मार्कशीट. तर हे तुमच्या सगळ्यांकडे अवेलेबल असेलच. नंतर आहे तुमच्या 12th मार्कशीट, तर हे पण तुमच्याकडे अवेलेबल असेल. आणि नंतर आहे 12th लिव्हिंग सर्टिफिकेट. तर हे तिन्ही गोष्टी म्हणजे हे तिन्ही डॉक्युमेंट तुमच्याकडे अवेलेबल असतील. आता जे 4th डॉक्युमेंट आहे ते तुमचं डोमिसाईल सर्टिफिकेट. आता डोमिसाईल सर्टिफिकेट तुमच्याकडे असलं पाहिजे. जर तुमच्याकडे डोमिसाईल सर्टिफिकेट नसेल तर लवकरात लवकर तुम्ही डोमिसाईल सर्टिफिकेट काढून घ्या. नंतर नेक्स्ट डॉक्युमेंट आहे इन्कम सर्टिफिकेट. आता इन्कम सर्टिफिकेट कंपल्सरी आहे, हे तुमच्या सर्वांकडे असलं पाहिजे. आणि इन्कम सर्टिफिकेट सर्वात मेन म्हणजे व्हॅलिड असलं पाहिजे. आता याची व्हॅलिडिटी 2 टाईपची असते. एक असतं 1 इयर व्हॅलिडिटीचं आणि एक असतं 3 इयर्स व्हॅलिडिटीचं. तर दोन्ही टाईपचे इन्कम सर्टिफिकेट चालणार आहेत. जर तुमच्याकडे 1 इयर व्हॅलिडिटीचं इन्कम सर्टिफिकेट असेल तर ते सुद्धा चालेल. आणि जर तुमच्याकडे 3 इयर्स व्हॅलिडिटीचं इन्कम सर्टिफिकेट असेल तर ते सुद्धा चालेल. पण ते ह्या वर्षी व्हॅलिड असलं पाहिजे. आणि जर ते व्हॅलिड नसेल तर लवकरात लवकर तुम्ही इन्कम सर्टिफिकेट नवीन काढून घ्या. नंतर नेक्स्ट डॉक्युमेंट आहे नॅशनॅलिटी, पासपोर्ट और लिव्हिंग सर्टिफिकेट. तर ह्यांच्यापैकी कोणतेही डॉक्युमेंट चालणार आहे. नंतर नेक्स्ट डॉक्युमेंट आहे EWS सर्टिफिकेट. आता EWS सर्टिफिकेट त्यांनाच लागणार आहे ज्यांनी EWSला अप्लाय केलं आहे. आणि जी मुलं ओपन कॅटेगरीमध्ये आहेत तर तीच मुलं EWSला अप्लाय करू शकतात. तर ज्या मुलांनी EWSला अप्लाय केलं आहे तर त्याच मुलांना EWS सर्टिफिकेट लागणार आहे. नंतर नेक्स्ट डॉक्युमेंट आहे आधार कार्ड. आता बऱ्याच मुलांच्या आधार कार्डमध्ये नेम मिस्टेक होते, काही काहींचे डेट ऑफ बर्थमध्ये मिस्टेक होते. तर त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही आधार कार्ड अपडेट करून घ्या. कारण की बघा, ॲडमिशन प्रोसेसमध्ये जर तुमच्या कोणत्याही डॉक्युमेंटमध्ये छोटी जरी मिस्टेक असेल तरी तुमचा फॉर्म रिव्हर्ट बॅक करू शकतात. तर त्यामुळे जे पण तुमचे डॉक्युमेंट्स असतील जर त्याच्यामध्ये काही मिस्टेक असेल तर लवकरात लवकर ते तुम्ही अपडेट करून घ्या. तर त्यामुळे तुमचं आधार कार्ड अपडेटेड पाहिजे. नंतर नेक्स्ट डॉक्युमेंट आहे कास्ट सर्टिफिकेट. आता जी पण मुलं कास्टमध्ये आहेत तर त्यांच्यासाठी कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे. जी मुलं ओपन कॅटेगरीमध्ये आहेत तर त्या मुलांना कास्ट सर्टिफिकेट लागणार नाही आहे. परत एकदा रिपीट करतो की जी पण मुलं कास्टमध्ये आहेत, जी पण मुलं कॅटेगरीमध्ये आहेत तर त्याच मुलांना कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे. नंतर नेक्स्ट डॉक्युमेंट आहे कास्ट व्हॅलिडिटी. आता हे पण सेम तसंच आहे. जी पण मुलं कास्टमध्ये आहेत, जी पण मुलं कॅटेगरीमध्ये आहेत तर त्याच मुलांना कास्ट व्हॅलिडिटी लागणार आहे. आता बऱ्याच मुलांचं काय होतं की त्यांच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असतं पण कास्ट व्हॅलिडिटी नसतं. तर एक तुम्हाला सांगतो की कास्ट व्हॅलिडिटी इम्पॉर्टंट आहे आणि हे मॅन्डेटरी आहे. आता बऱ्याच मुलांकडे कास्ट व्हॅलिडिटी नाही आहे तर त्यांनी लवकरात लवकर अप्लाय करून घ्या. कारण की तुम्हाला कॅपराऊंडच्या वेळेस तुम्हाला ओरिजिनल कास्ट व्हॅलिडिटी अपलोड करावी लागते. आता सध्या तुमच्याकडे रिसिप्ट असेल तर तीसुद्धा चालेल. पण ॲट दी एंड तुम्ही कॉलेजमध्ये ॲडमिशन घेत असताना तुमच्याकडे ओरिजिनल कास्ट व्हॅलिडिटी पाहिजे. तर त्यामुळे आत्ताच जर तुम्ही अप्लाय नसेल केलं तर लवकरात लवकर तुम्ही अप्लाय करून घ्या. नंतर नेक्स्ट डॉक्युमेंट आहे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट. आता हे जे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट आहे हे फक्त OBC, NT, SBC आणि VJDT तर ह्यांच्यासाठीच लागतं. SC ST वाल्यांना नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट नाही लागत. सो एक तुम्हाला सांगतो की जर तुम्ही कोणत्याही कास्टमध्ये असाल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट हे तुम्हाला लागणार आहे. परत एक रिमाइंड करतो की SC ST वाल्यांना नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट लागणार नाही आहे. सो बाकीचे जे पण कास्टमध्ये आहेत तर त्यांना हे तिन्ही सर्टिफिकेट लागणार आहेत तरच तुम्ही कास्टमध्ये कन्सिडर केले जाल. नाहीतर तुमचं ॲडमिशन ओपनमध्ये कन्वर्ट होऊ शकतं. तर त्यामुळे जर तुमच्याकडे अजूनही ह्याच्यापैकी कुठलं डॉक्युमेंट नसेल तर आत्ताच तुम्ही अप्लाय करून घ्या, आत्ताच तुम्ही काढून घ्या. कारण की तुमच्या ॲडमिशनच्या वेळेपर्यंत हे सगळे डॉक्युमेंट तुमच्याकडे अवेलेबल असतील. तर हे तुमच्या चांगल्यासाठीच सांगतोय, कारण की लास्ट इयर बऱ्याच मुलांची कास्ट ओपनमध्ये कन्वर्ट झाली होती आणि त्या मुलांचे चांगले चांगले कॉलेजेस हातामधनं सुटले होते. तर त्यामुळे तुम्हाला परत एकदा रिमाइंड करतो की ह्यांच्यामधले जे पण तुमच्याकडे डॉक्युमेंट नसतील तर लवकरात लवकर ते डॉक्युमेंट काढून घ्या. नंतर नेक्स्ट डॉक्युमेंट आहे गॅप सर्टिफिकेट. आता जर तुम्ही ड्रॉप घेतला असेल तर तुमच्यासाठी गॅप सर्टिफिकेट इम्पॉर्टंट आहे. तर हे सगळे डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला ॲडमिशनच्या वेळेस लागणार आहेत. ह्याची तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. आणि जर ह्यांच्यापैकी कुठल्याही डॉक्युमेंटमध्ये तुमचं काही मिस्टेक असेल तर ते तुम्ही करेक्ट करून घ्या. कारण की तुमच्या ॲडमिशनच्या वेळेस तुम्हाला प्रॉब्लेम नको व्हायला.
आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला काही पण अजून डाऊट असेल तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आणि जर मला पर्सनली काही कॉमेंट विचारायचे असतील तुम्ही मला इंस्टाग्रामवर सुद्धा विचारू शकता. इंस्टाग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. आणि माझ्या टेलिग्राम ग्रुपला पण जॉईन करा, तिकडे मी आणि माझी टीम तुम्हाला हेल्प करत असतो. सो गाईज, आय होप तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये जे काय सांगितलं ते तुम्हाला समजलेलं असेल. ह्याच्यामध्ये काही पण डाऊट असेल तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आणि ही व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत पण शेअर करा, कारण की त्यांनाही समजू देत की कुठले कुठले डॉक्युमेंट त्यांना लागणार आहेत. सो गाईज, दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ? आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ.